फाटा येथे सूर्या करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचा महा डेमो आज आयोजित करण्यात आलेला आहे. नेमकं आज काय नियोजन आहे, कशा पद्धतीने भरतीचा सराव या ठिकाणी सुरू होते? सर, अतिशय सुंदर पद्धतीने आजचं हे नियोजन चालू आहे आणि खूप साऱ्या मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण याच्यामध्ये. मुलांना मोटिवेट करण्यासाठी, करेज करण्यासाठी आपण काही प्राईज पण ठेवले आहेत. आणि प्राईज विशेष म्हणजे सर, हे प्राईज जे आहेत हे आमचे अकॅडमीतनं जे भरती झालेली मुलं आहेत जे आज पोलीस दलात कार्य करतात, विशेषतः त्यांच्या योगदानातून आज ही पोलीस भरती या ठिकाणी मिनी पोलीस भरती आज आपण आयोजित केलेली आहे. का त्या विद्यार्थ्यांनी सजेस्ट केलं, सर आम्ही जसं भरती आलो आम्हाला जशी प्रेरणा मिळाली त्याच पद्धतीने आज इथं आलेल्या आमच्या ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा जी मुलं आहेत आपल्याकडे आज त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. आम्ही त्यासाठी एक प्राईज ठेवत आहोत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खरं तर ते प्राईज ठेवलं. म्हणजे मनात कल्पनाही नसताना एवढा मोठं नियोजन विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे होतं, याचा खूप मोठा आनंद आहे. आणि आज जे आपण पाहतो या ठिकाणी सुजाता इन्फोटेक जे सेन्सरची टीम आहे त्यांचं सेन्सरसुद्धा अतिशय ॲक्युरेसी टायमिंगमध्ये आहे. म्हणजे जे सरकारी पोलीस भरती जशी चालते तशाच पद्धतीचं आज इथे नियोजन दिसतं आपल्याला. काय टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि कशा पद्धतीने हे नियोजन केलं? अगदी तसंच सर. आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्यावेळेस टायमिंग काढले जातात त्यावेळेस ते सेन्सरद्वारे टायमिंग काढले जातात. बऱ्याचशा मुलांना त्याचा अनुभव नसतो, अंदाज नसतो. सेन्सरवरती भरती देत असताना कधी कधी मुलं 100 मीटर पळाल्यानंतर रिटर्न फिरलं त्यांचा टायमिंग 0 पण येतो. मग अशा चुका मुलांकडनं तिथे जाऊन होऊ नयेत म्हणून आज आपण खरं तर जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होती आहे सेन्सरच्या पद्धतीवरती, त्याच पद्धतीने आज आपण मुलांचा डेमो घेतो आहे. तुम्ही पाहता या ठिकाणी सगळ्या मुलांच्या चेस्टवरती चिप लावलेली आहे, त्याला सेन्सर आहेत, सेन्सर डिटेक्ट होत आहेत. आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करतो, मुलांची रिक्रुटमेंट घेतो की त्यांना तो एक डेमो घेतो आहे, त्यांना भरतीचा अनुभव यावा आणि जास्तीत जास्त मुलं कशी त्या ठिकाणी चुका करणार नाहीत. भरतीला गेल्यावर त्यांचा टायमिंग ॲक्युरेट येईल आणि मुलं 100% त्यांचा चांगला परफॉर्मन्स देतील. एकंदर किती मुलं आज या ठिकाणी सहभागी झाले? तर साधारणतः 650 मुलांचं आपण लिमिटेशन ठेवलेत. 500 मुलांचं एक नियोजन होतं आपलं, कारण आपल्याला ॲक्युरेसी खूप महत्त्वाची होती. सकाळी नियोजन केल्यानंतर उशीर नको व्हायला. 1000-1500 मुलंसुद्धा खूप इन्क्वायरीज होत्या, परंतु लिमिटेशन आपण 500चं ठेवलं. आणि खूप लांबून मुलं आलेली आहेत त्याच्यामुळे आपण कुठून हे मुलं आले? सर खूप लांबची मुलं आहेत, म्हणजे जळगाव, धुळे, बीड, उस्मानाबाद, परभणी, अक्षरशः मला विशेष सांगायचं झालं सातारा, सांगली, कोल्हापूर जे अकॅडमीचं माहेरघर समजलं त्या भागातून मुलं आहेत. औरंगाबादवरून आहेत, पुणे, पालघर, मुंबई, नाशिक, खूप सारी लांबून मुलं आलेली आहेत. आणि लांबून मुलं इथे आल्यामुळं मला त्यांना डावलता नाही आलं म्हणून आपण 600 मुलांचं एक लिमिटेशन ठेवलं की जेणेकरून त्या मुलांचा योग्य टायमिंग आला पाहिजे, त्यांना वेळेत बक्षीस वितरण झालं पाहिजे, मुलांना परत रिटर्न जायचं असतं. आणि त्यासाठी मुलांची नाश्त्याची, जेवणाची सगळी सोय आपण केलेली आहे या ठिकाणी. हा जो डेमो चालू आहे सध्या, हा सुरुवात आज पहिल्यांदाच तुम्ही केला की यादी असे काही डेमो घेतले होते? तर सर बऱ्याच ठिकाणी असे डेमो झालेले आम्ही पाहिले पण आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले. परंतु मुलांचे ज्यावेळेस रिव्ह्यू आले, आमच्याकडे मुलं लांबून येत होती, त्यावेळेस मुलांनी आम्हाला पहिले प्रश्न विचारले, सर याच्यामध्ये ॲक्युरेसी काय असेल आणि वेळेत सगळ्या गोष्टी होतील का? तर सर सूर्या अकॅडमी म्हणजे नियोजनामध्ये सगळ्यात टॉपर असणारी अकॅडमी, आज महाराष्ट्रात नावलौकिकास उतरलेली अकॅडमी आणि खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, त्याच्यामुळेच लिमिटेशन्स ठेवले. त्या मुलांच्या विश्वासात आपण पात्र ठरणार आहोत. 5:30-6 वाजेपर्यंत सगळे प्राईज डिस्ट्रीब्युशन करून मुलं त्यांच्या रिटर्न्स परतीचा प्रवासही करतील आणि आनंदाने जातील. आता मैदानी चाचणी चालू आहे आणि लेखी परीक्षा ही पोलीस भरतीमध्ये असते, तर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे का? आणि ही पोलीस भरती जी आहे कधी होणार आहे नेमकं? ज्या पद्धतीने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस भरती राबवली जाते आणि त्यासाठी A, B, C आणि D या 4 सेट कोडमध्ये प्रश्नपत्रिका घेतली जाते. बऱ्याचदा मुलांचा गोंधळ होतो की A, B, C आणि D सेटमध्ये प्रश्न सोडवताना मुलांना सराव नसतो. सराव नसल्यामुळं काय होतं की मुलं गोंधळून जातात. आणि मुलांच्या बाबतीत तसा कुठलाही अनुभव येऊ नये मुलांना किंवा बॅड मुलांचा एक एक्सपिरियन्स नसावा म्हणून या ठिकाणी आपण A, B, C आणि D सेटमध्ये खऱ्या अर्थाने पेपर घेत आहोत. पेपरसुद्धा जसा पोलीस भरतीच्या लेवलचा पेपर आहे त्याच पद्धतीने आमची एक एक्सपर्ट टीम बसून पेपर काढते आणि तो पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याचं पण नियोजन केलं. आपण पाहाल ग्राउंड झाल्यावरती पेपरचंच नियोजन आहे या ठिकाणी. काय तुमचं आव्हान असं विद्यार्थ्यांना, उमेदवारांना काय तुमचं? सर मुलांना माझं विद्यार्थ्यांना आव्हान आहे विशेषतः की तुम्ही ही जी काही पोलीस भरती प्रक्रिया देत आहे कुठल्याही उत्तेजक द्रव्याचं सेवन करू नका. तुम्ही 1-1.5 वर्ष मेहनत केलेली असते आणि अचानक तुम्हाला कुणीतरी सजेस्ट करतं, सल्ला देतं की तुम्ही अशा पद्धतीचं घ्या, तुमचा टायमिंग बेस्ट येईल. खूप साऱ्या सोशल मीडियावरती जाहिरात येतात की तुम्ही ह्या कॅप्सूल्स घ्या, हे इंजेक्शन्स घ्या, तुमचा टायमिंग वाढेल. तर असं काही नसतं मित्रांनो. तुम्हाला एकच सांगेल की 1-1.5 वर्ष तुम्ही मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला माहीत आहे तुमचा परफॉर्मन्स काय. अचानक 1-2 दिवसामध्ये कुठलाच परफॉर्मन्स चेंज होत नाही. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस चांगली ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंडसेट ठेवा, घाबरायचं नाही विद्यार्थ्यांनी. आणि आपण आपल्या आईवडिलांचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित या भरतीमध्ये आपण चांगली तयारी करावी.
नेमकं हे भरतीच्या वेळी जे विद्यार्थी उत्तेजक पदार्थ घेतात, द्रव्य घेतात किंवा जे काय घेत असतील नेमकं काय असतं प्रकार आणि त्याने काय फायदा होतो का विद्यार्थ्यांना काय? हां सर, अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा काय होतं, सोशल मीडियाचेच ॲक्च्युली त्याचे फायदे आणि साईड इफेक्ट दोन्ही पण गोष्टी आहेत. तर सोशल मीडियावरून काही गोष्टी प्रसारित केल्या जातात, तुम्ही हे इंजेक्शन्स घ्या, ह्या टॅब्लेट्स घ्या, तुमची बॉडी पेन करणार नाही, तुम्हाला दम लागणार नाही. मग अशा पद्धतीचे काही स्टेरॉइडच्या टॅब्लेट्स आणि इंजेक्शन सजेस्ट केले जातात. कुठलाही अधिकृत डॉक्टर सल्ला देत नाही किंवा तुमचा ब्लड रिपोर्ट चेक करून कुठल्याही औषधं घ्यावी, डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावीत मी तर म्हणाल विद्यार्थ्यांना, जर शरीर दुखत असेल तर. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलींच्या बाबतीत मला सर एक सांगावं वाटतं की बऱ्याचदा मुली काय करतात की आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-15 दिवसापूर्वी एका अकॅडमीने पोलीस भरतीचा असाच मिनी डेमो ठेवला होता. आणि त्या डेमोमध्ये एका मुलीला जे रेग्युलर सायकल मेन्सेस असतात तर ते एक्सटेंड करण्यासाठी त्या मुलीने टॅब्लेट्स घेतल्या होत्या आणि दुर्दैवी त्या टॅब्लेटचा साईड इफेक्ट त्या मुलीच्या शरीरावरती एवढा भयानक झाला की त्या मुलीला स्वतःचा जीव गमावा लागला. तर महाराष्ट्रातील भरती करणाऱ्या तमाम माझ्या विद्यार्थी मैत्रिणींना आणि भगिनींना माझी एक निवेदन आहे की मी त्यांना सांगू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारचं मेडिसिन्स टॅब्लेट जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या प्रॉपर एखाद्या गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्याच्या मार्गदर्शनास तुम्ही त्या गोष्टी घ्या. शक्यतो त्या घेऊच नका, कारण तुम्ही वर्ष 1.5 वर्ष मेहनत केलेली असते, तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला माहीत असतो. पण जर तुम्हाला खरंच गरज असेल तर त्यावेळेस कुठल्याही एखाद्या चांगल्या डॉक्टराचा सल्ला घेऊनच त्या गोष्टी घ्याव्यात. ही जी सरकारी पोलीस भरती चालू होती कधीपासून चालू होती, काय तुमच्या शुभेच्छा असतील मुलांसाठी? सर, या 20 जानेवारीपासून आता पोलीस भरतीची जे ग्राउंड मैदानी चाचणी आहे ती आता चालू होत आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये होते, अजून काही जिल्ह्यांचा या ठिकाणी तसं काय अहवाल आलेला नाही आहे की कधी चालू होणार आहे. पण ज्या ज्या जिल्ह्यांची माहिती आलेली आहे त्या जिल्ह्यांची 20 तारखेपासून चाचणी चालू होते. तर विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की इथून पुढचे दिवस स्वतःचं आरोग्य सांभाळण्यामध्ये घालवा, ज्यांची 20 तारखेच्या पुढे चालू होते. आहार चांगला ठेवा, न्यूट्रिशन चांगलं घ्या, वॉटर इंटेक भरपूर करा, डिहायड्रेट बॉडी होऊ देऊ नका. स्ट्रेस लेवल वॉटर इंटेकमुळे कमी होते. बऱ्याचदा स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे तुमचा टायमिंग परफॉर्मन्स चांगल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या कालावधीमध्ये खराब होतो. तर त्यासाठी वॉटर इंटेक चांगलं ठेवा, विटॅमिन्स ठेवा आणि कुठलाही स्टेरॉइड वगैरे घेऊ नका. एवढाच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सल्ला असेल. आणि सर्व विद्यार्थ्यांना या महाराष्ट्राच्या पोलीस भरतीसाठी तुमचं स्वप्न आजमावा, या ठिकाणी स्वतःला आजमावा आणि भरती व्हा, एवढंच मी सल्ला करेन. हे होते आपल्या सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक मदने सर. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना एक योग्य मार्गदर्शन या ठिकाणी सांगितलं आहे. विद्यार्थी पोलीस भरतीसाठी सक्षम झाले पाहिजे, त्यासाठी हा एक पोलीस भरतीचा एक मिनी डेमो या ठिकाणी उत्तम प्रकारे आयोजित केलेला आहे. जशी शासकीय पद्धतीने जशी भरती घेतली तसाच हा डेमो या ठिकाणी घेण्याचं काम आपल्याला सूर्या करिअर अकॅडमीमध्ये केलेलं दिसून येत आहे. रामदास सांगळे, सिनियर एक्सप्रेस, आळेफाटा.